तर नमस्कार मंडळी, मला माहिती आहे की तुम्ही माझा खालचा व्हिडिओ बघून खास ही कहाणी ऐकायला आलेला आहात. तर चला तर मग सुरुवात करूया. अक्कलकोट येथे कृष्णाजी नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याची आर्थिक परिस्थिती देखील फार बिकट होती. घरामध्ये म्हातारी आई, पत्नी आणि 2 मुले होती. कृष्णाजी रोज मेहनत करायचा, पण उत्पन्न देखील फार कमी होते. तरीही त्याची स्वामींवर अखंड श्रद्धा होती. तो रोज सकाळी स्वामींचे नामस्मरण करूनच कामाला जायचा. त्याच्या मनात एकच इच्छा होती की माझ्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, पण पैसे अभावी अशक्य वाटत होते. एक दिवस तो अक्कलकोटला गेला. स्वामींच्या दर्शनासाठी भरपूर गर्दी आणि रांगा होत्या. कृष्णाजी मागे उभा राहूनच मनातून प्रार्थना करत होता, महाराज, मला धन नको, वैभव देखील नको, फक्त माझ्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करा. तो काही न बोलताच घरी परतला. दुसऱ्या दिवशी एक अनोळखी गृहस्थ त्याच्या घरी आला. तो अनोळखी व्यक्ती म्हणाला, तुमच्या वडिलांनी अनेक वर्षांपूर्वी माझ्यावर फार मोठे उपकार केले होते. त्याची आज मी परतफेड करायला इथं आलोय. त्या गृहस्थाने कृष्णाजीच्या मुलाची संपूर्ण जबाबदारी घेतली. विश्वासच बसत नव्हता त्याला. काही दिवसांनी कृष्णाजीच्या मुलांनी शिक्षण घेऊन ते उच्च पदावर देखील पोचलेली होती. कृष्णाजी पुन्हा स्वामींच्या दर्शनाला गेला. स्वामी त्याला पाहून हसले आणि म्हणाले, काय रे, मुलांची चिंता संपली ना? कृष्णाजीच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले, कारण त्याने हे गोष्ट कुणालाच सांगितलेली नसती. त्याला खात्री होती की स्वामींनी त्याच्या मनातील इच्छा ओळखलेली होती. ही गोष्ट सर्वत्र गावोगावी पसरली. अक्कलकोटमध्ये देखील या गोष्टीचा उल्लेख होऊ लागला. अनेक भक्तांना असेच अनुभव आलेले होते. कोणाला योग्य वेळी मदत मिळाली, कोणाला योग्य वेळी नोकरी मिळाली, तर कोणाला योग्य वेळी संसार आवरला, कोणाला मानसिक आधार मिळाला. लोक म्हणू लागले, स्वामी भक्तांच्या मनातील भावना ओळखतात. ते भक्तांचे कल्पतरू आहेत. ते भक्त काम कल्पतरू देखील आहेत. तेव्हापासून भक्त त्यांना प्रेमाने म्हणू लागले, भक्त काम कल्पतरवे नमः.